एसटीच्या सर्व प्रकारच्या बसच्या भाड्यामध्ये 13.56% वाढ झाली आहे। आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या दरात झालेली वाढ, तसंच वाहनांचे सुटे भाग, टायर आणि देखभाल खर्चामध्ये झालेली लक्षणीय वाढ यांचा विचार एसटी महामंडळानं हा निर्णय घेताना केला आहे। 10% हंगामी भाडेवाढ मागे घेण्यात आली असून 13.56% कायमस्वरूपी भाडेवाढ करण्यात आली आहे। एसटी महामंडळानं प्रवासी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रवाशांना प्रवास खर्चासाठी आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत। महागाईचा सामना करणाऱ्या प्रवाशांना यामुळे दरवाढीचीही झळ बसणार आहे। तर एसटी तिकिटाच्या दरामध्ये 13% वाढ करण्यात आली आणि एसटी भाडेवाढीमुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागली आहे। सध्या आषाढी एकादशीच्या निमित्तानं लाखो भाविक एसटीनं पंढरपूरच्या दिशेनं रवाना होत आहेत। अशातच भाविकांनी या सगळ्या भाडेवाढीविषयी नाराजी व्यक्त केली आहे। हिंगोलीच्या प्रवाशांनी यावर काय प्रतिक्रिया दिल्यात बघूया। मला तर वाटतंय की दर टायमाला 2-3 महिने झाले की एसटी भाडेवाढ करत आहे, कधी कमी पण करत आहे। तर एसटी महामंडळाने असं नाही करायला पाहिजे, कारण की एसटी महामंडळामध्ये प्रवासी करणारा हा व्यक्ती सर्वसामान्य घरातून राहतो, खेड्या आणि गावातून येणारा विद्यार्थी राहतो। विद्यार्थी झालं की जसं की सर्वसामान्य माणूस राहतो आणि मेन म्हणजे भाडेवाढ करायला नाही पाहिजे आणि दर वर्षी करायला पाहिजे, की जसं की एकदाच फिक्स करायला पाहिजे की 2 ते 3% भाडेवाढ करायला पाहिजे, दरवर्षी नाही करायला पाहिजे। नाही, वाढायला नाही पाहिजे, कारण मागलच्या 2 महिन्यापूर्वीच भाडेवाढ झालेली आहे ना। आणखी आता 2 महिन्याच्या नंतर आता ऐन वारीच्या टायमाला भाडेवाढ केल्याच्या नंतर साधारण लोकांचं कसं व्हायला पाहिजे? किती लोकांना अवघड आहे आता। 13% म्हणजे जवळपास 600 रुपये तिकीट पंढरपूरचं होतं, ते सगळं 78 रुपये 100 रुपये वाढले आता दर मानसी। तर किमान सरकारने याच्यावर विचार करायला पाहिजे थोडा। भाडेवाढ व्हायलाच नाही पाहिजे। सर्वसामान्य जनता जी आहे ती सर्व एसटी महामंडळावरच अवलंबून आहे। इतर लोक आहेत ते आपल्या आपल्या गाड्या करून जात असतात तसे, पण सर्वसामान्यासाठी तिकीट वाढ हे अयोग्यच आहे असं मला तरी वाटते। पाऊस बी कमी आहे आणि अशा टाइमला भाडेवाढ करणं खिशाला कात्री बसते आणि प्रवास करण्याला त्रास होते, त्यामुळे भाडेवाढ व्हायला नाही पाहिजे। तर एसटीची भाडेवाढ झाल्यामुळे सिंधुदुर्गच्या कुडाळमधल्या प्रवाशांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे। एसटी भाडेवाढीचा लाखो प्रवाशांना फटका बसणार आहे। ग्रामीण भागामध्ये नागरिक एसटीने प्रवास करत असतात, मात्र आता दरवाढीमुळे प्रवाशांना याचा फटका बसणार आहे।